एका वादळी रात्री एका अनोळखी गावाच्या काठावर एक बेवारस कार आढळते। कारच्या आत एक मोबाईल फोन, त्यावर एका महिलेचा भयभीत चेहरा आणि केवळ 3 शब्द, माझी मदत करा, मदत करा। सावंतवाडीच्या एका छोट्या गावात पोलीस उपनिरीक्षक अभिजित राऊत यांना एक अनोखा केस हाताळायला मिळतो। गावाच्या बाहेर एका जुन्या पुलाजवळ एक गाडी सापडते। गाडीमध्ये कोणीच नसतं, फक्त एका मोबाईलवर एक व्हिडिओ असतो, एका महिलेचा घाबरलेला चेहरा आणि ती ओरडत असते, माझी मदत करा। अभिजित तातडीने चौकशी सुरू करतो। मोबाईल नंबर ट्रेस केला जातो, पण तो बंद असतो। गाडीच्या नंबर प्लेटवरून ओळख पटते की ती गाडी मुंबईतील प्रसिद्ध बिझनेसमॅन समीर देशमुख यांच्या बायकोची होती। समीर देशमुख यांच्या बायकोचे नाव श्रेया देशमुख असं होतं। श्रेया अचानक गायब कशी झाली, तिचं अपहरण झाला की काही भयानक घडलंय? अभिजित समीर देशमुखला चौकशीसाठी बोलावतो। समीर म्हणतो की श्रेया 2 दिवसांपासून एका मैत्रिणीच्या गावी गेली होती, पण त्या मैत्रिणीला विचारल्यावर वेगळंच सत्य समोर येतं। श्रेया कुठेच गेली नव्हती। शोध चालू असतानाच गावाजवळच्या जंगलात एक महिलेला पाहिल्याचं काही लोक सांगतात। अभिजित आणि त्याची टीम तिथे पोहोचते। अचानक एका झाडामागून काळसर शाल पांघरलेली महिला समोर येते। तिच्या चेहऱ्यावर भीती असते। ती हळूहळू कुजबुजते आणि म्हणते, तो मला सोडणार नाही, तो मला मारेल। अभिजित विचारतो, कोण? महिला काही बोलायच्या आधीच झाडीतून एका बंदुकीचा आवाज येतो। कोण आहे तो? श्रेया जिवंत आहे की मेली? तिच्या गायब होण्यामागे तिचा नवरा समीर आहे की कोणीतरी वेगळाच? आणि हे लपून असलेले हत्यारे कोण आहेत? या रहस्याच्या सावल्यांचा शेवट धक्कादायक असेल। मित्रांनो, तुमच्या विचारात काही क्लू आले का? ही कथा पुढे कशी वळण घेईल यावर तुमचा काय मत आहे कमेंट करून सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।